नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला पण व्हेज पुलाव आवडतोय ना? आणि हिवाळ्यात आपल्याला सर्वच भाज्या भेटतात. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं साधारण सर्वच भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथं फ्लॉवर घेतला आहे, त्याच्यानंतर एक वांगं कट करून घेतले, त्याच्यानंतर एक बटाटा आणि साधारण अर्धी वाटी होईल इतके मी मटार घेतलेले आहेत. एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आणि तर ह्या भाज्या आपण इथं एक पाण्यामध्ये टाकून घेऊया थोडा वेळ, जेणेकरून या काळपट होणार नाहीत. आणि याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपण कांदा वगैरे भाजेपर्यंत त्या काळसर होणार नाहीत. तर मी इथं गॅसवरती पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये साधारण 3 चमचे तेल घालून घेतले आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय सर्वच खडे मसाले आहेत. त्याच्यानंतर एक 2-3 तमालपत्र टाकलेली आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि इथं कांदा कशा प्रकारे फ्राय करून घेतला आहे तुम्ही बघू शकताय. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक टोमॅटो, म्हणजे जो आपण कट करून ठेवला होता. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि परत आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे आपण. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. तर मी साधारण एक मोठा चमचा घेतला आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही तर बघू शकताय अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान असं परतून घेतलेलं आहे सर्व मसाला घातल्यानंतर. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत याला छान असं फ्राय करून घेऊया सर्व भाज्या आपण, की जेणेकरून मस्त याच्यामध्ये फ्राय होतात आणि अगदी तांदळामध्ये शिजून गिर वगैरे होत नाहीत. आणि इथं तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण इथं कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे, थोडीशी हळदपूड, पुदिन्याची पानंसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत. आणि याच्यामध्ये आता मी मीठसुद्धा घालून घेते. तर मी 3 पेले तांदूळ घेतले होते, त्याच्यामुळे मी 3 पेले इथं 3 चमचे मीठ घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. तर आता या पाण्याला उकळी सुटलेली आहे आणि इथं स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ 3 पेले याच्यामध्ये मी घालून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ घातल्यानंतर, जेणेकरून खाली लागू नये. तर इथं तांदूळ शिजतोय आपला, साधारण एक 15 मिनटं तरी लागतील आपला तांदूळ शिजण्यासाठी. आणि 15 मिनटानंतर आपण बघूया काय मस्त आपला पुलाव तयार आहे. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.